नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 90. समशेरा आणि जया लग्नाला जाण्यासाठी तयार झाले होते, पण जयाची इच्छा नव्हती. आरोही गेल्यापासून ती फक्त पाटील यांची एम्प्लॉई होती. तिने विश्वजित सोबत बोलणं कमी केलं होतं. लग्नाला जाणं गरजेचं आहे का? माझी इच्छा नाही, जया म्हणाली. तुझ्या बॉसचं लग्न आहे, जावं तर लागेल, समशेरा म्हणाला. मला जावंसं वाटत नाही. असेही मी साधी एम्प्लॉई आहे. मी नाही गेले तर काही फरक पडणार नाही, जया म्हणाली. तितक्यात तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. तिने मेसेज ओपन केला. त्यावर एक ॲड्रेस मेन्शन केला होता. आरोहीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर या ॲड्रेसवर या. मेसेज वाचून ती विचारात पडली. निघायचं? समशेराने तिला पाठून मिठी मारली आणि तिने पटकन मोबाईल लपवला. माझी तब्येत ठीक नाही, मला नाही यायचं, जया म्हणाली. काय यार जया, किती छान दिसत आहेस, माझ्यासाठी चल ना. समशेराने आपली पकड आणखी मजबूत केली. विश्वजित सरांना तुझी गरज आहे, नाहीतर तुला पण जाऊ दिलं नसतं. प्लीज फोर्स करू नको, मला नाही यायचं. जया ऐकणार नव्हती. ओके फाईन, मला यायला उशीर होईल. समशेराने जयाच्या कपाळावर ओठ टेकवले आणि निघून गेला. तिने पटकन त्या नंबरवर कॉल लावला, पण कोणीच कॉल उचलत नव्हतं. आपल्याला कोणी फेक मेसेज केला तर नसेल ना, ती विचारात पडली. पण ॲड्रेसवर ज्या बिल्डिंगचं नाव मेन्शन केलं होतं तो मुंबईमधील स्टँडर्ड एरिया होता. तिथे VIP लोक राहत होते. तरीही खात्री करायला हरकत नव्हती. आरोहीबद्दल ती कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नव्हती, कारण अजूनही तिने आशा सोडली नव्हती. जयाची कार एका बिल्डिंग समोर थांबली. तिला जो ॲड्रेस पाठवला होता त्या ठिकाणी ती आली होती. पण आतमध्ये जावं की नाही या द्विधा मनस्थितीत ती अडकली होती. इतक्या वर्षानंतर आरोहीसाठी मेसेज यावा हे तिच्या बुद्धीला पटत नव्हतं. पण तिला रिस्क घ्यायची नव्हती. कोणी कितीही आरोप केले तरी आरोही तिची बेस्ट फ्रेंड होती. जया तिची साथ कधीच सोडणार नव्हती. जया लिफ्टमध्ये चढली. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. आपल्या पुढे काय वाढून ठेवलं आहे याची तिला कल्पना नव्हती. लिफ्ट थांबली आणि ती बाहेर आली. तिला ज्या फ्लॅटमध्ये जायचं होतं तो फ्लॅट समोर होता. तिने थरथरत्या बोटांनी डोअर बेल वाजवली. एका लेडीजने दरवाजा उघडला. त्या लेडीजच्या राहणीमानावरून ती मेड वाटत होती. मला भेटायला बोलावले होते, जयाने सांगितलं. मॅडम तुमची वाट पाहत आहे, प्लीज कम. जया आतमध्ये आली. फ्लॅट पाहून समजत होतं की आपल्याला जी व्यक्ती भेटणार आहे ती कोणी साधी नाही. मॅडम बेडरूममध्ये तुमची वाट पाहत आहे. तिने जयाला बेडरूम दाखवला. तिने अलगद दरवाजा ढकलला. एक व्यक्ती खुर्चीवर पाठमोरी बसली होती. जया दबक्या पावलांनी आतमध्ये आली. कोण आहात तुम्ही? तुम्ही आरोहीला कसे काय ओळखता? माझ्या माहितीप्रमाणे आरोहीचं या जगामध्ये कोणी नाही, जयाने डायरेक्ट सवाल केला. ती व्यक्ती खुर्चीवरून उठली आणि तिच्या दिशेला वळली. आरोही तू? जयाचा विश्वास बसत नव्हता. तू इथे काय करत आहेस आणि कुठे गेली होती? आम्ही तुला किती शोधलं. आमचं नाही, पण विश्वजित सरांचा विचार करायला हवा होता. तुझ्या अचानक जाण्याने ते किती हर्ट झाले आहे. तू असं का वागलीस? मला उत्तर हवं आहे. जयाने तिचे दोन्ही खांदे पकडले. आरोही तिच्या मिठीत धाय मोकळून रडायला लागली. शांत हो आरोही, सर्व काही ठीक होईल. जयाने तिला बेडवर बसवलं आणि तिचा हात हातात घेतला. सांग आरोही, तू इतका मोठा निर्णय कसा काय घेतला?
जयाच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. आरोहीने डोळे पुसले आणि बोलायला सुरुवात केली. तिने घडलेला प्रसंग सांगितला. घर सोडून जाण्याचं कारण सांगितलं. तशी जया शॉक झाली. इतकंच नाही तर अमित आणि स्वतःच्या रिलेशनबद्दल खुलासा केला. तुझं डोकं ठिकाणावर आहे का आरोही? हे तू काय करून बसली? तुला विश्वजित सरांपासून दूर करण्यासाठी अमृता आणि त्रिशाने प्लॅन केला होता. हा निर्णय घेताना तू एकदाही विश्वजित सरांचा विचार केला नाही. ते तुझे पती आहेत. एका अनोळखी व्यक्तीसाठी तू 7 जन्माचं नातं संपुष्टात आणलं आहे. तुझ्यासारखी बावळट मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही. जया तिलाच ब्लेम करत होती. ते माझे वडील आहेत. त्यांनी मला जन्म दिला आहे, आरोही म्हणाली. फक्त जन्म दिला आहे. तू विसरत आहे की ते तुझ्या आईला एकटीला सोडून गेले होते. त्यांनी एकदाही तुझ्या आईची चौकशी केली नाही. त्या बिचारीने किती सहन केलं. समाजाचे टोमणे ऐकले. तुला वाढवलं. ज्या व्यक्तीसाठी तू सॅक्रिफाईस केलं होतं तो त्या लायकीचा नाही. पण तुला सांगून उपयोग नाही. आता मला पण असं वाटायला लागलं आहे की विश्वजित सरांची तुझ्यासोबत लग्न करून खूप मोठी चूक केली आहे. जया तिच्यापासून बाजूला झाली. मला काही सुचत नव्हतं. त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. घर सोडल्यानंतर मी स्टेशनवर गेले. त्यावेळी माझं डोकं सुन्न झालं होतं. समोर ट्रेन उभी होती. मी त्यामध्ये बसले आणि माझा डोळा लागला. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी दिल्लीमध्ये होते. काय करावं, कुठं जावं काही समजत नव्हतं. आणि तेव्हा माझी भेट आर्यनसोबत झाली आणि मी त्यांच्यासोबत लग्न केलं, आरोहीने सांगितलं. वा आरोही वा, मानलं पाहिजे तुला. ज्या माणसाने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्याला विसरून दुसऱ्या व्यक्तीचा विचार तुझ्या मनामध्ये आला तरी कसा? या सर्व गोष्टी विश्वजित सरांच्या कानावर घालायला हव्या. त्यांनी तुला माफ केलं तर तुझं नशीब, नाहीतर तुला जे योग्य वाटतं ते कर. ती व्यक्ती रोज तुझ्यासाठी तिळतिळ मरत आहे, जयाने सांगितलं. विश्वजित सोबत माझी भेट झाली आहे, आरोहीने सांगितलं. त्यांनी तुला पाहिलं? काय म्हणाले ते? जयाने विचारलं. विश्वजित हे आर्यनचे मित्र आहेत. इनफॅक्ट आर्यन त्यांच्यासोबत बिझनेस करणार आहे. कालच ते घरी आले होते, पण त्यांनी काहीच रिॲक्ट केलं नाही. पण ते जास्त दिवस शांत बसणार नाही, आरोहीने सांगितलं. माफ कर आरोही, तू चुकीची वागत असेल तर मी साथ देणार नाही. आधी आपण अशी लाईफ जगत होतो. फक्त विश्वजितमुळे आज आपल्या दोघींना चांगलं आयुष्य मिळालं आहे. परक्या लोकांसाठी तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. आता मला पण वाटायला लागलं आहे की तुलाच विश्वजित सर नको होते. जयाचे शब्द तीरासारखे तिच्या काळजात घुसत होते. माझं आजही विश्वजितवर प्रेम आहे. या 3 वर्षात मी एक क्षणही त्यांना विसरलेली नाही. पण यापुढे मी त्यांचा विचार करू शकत नाही, आरोहीने सांगितलं. तू आर्यनच्या प्रेमात पडली आहेस का? जयाने विचारलं. आरोहीने एका दिशेला बोट केलं. पाळण्यामध्ये ध्रुव झोपला होता. हे तुझं बाळ आहे आरोही. वाव, किती क्यूट आहे. विश्वजित सरांना समजलं तर त्यांना किती आनंद होईल. जया खुश झाली होती. हे बाळ आर्यनचं आहे आणि मी त्याची आई आहे. ध्रुवसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, आरोहीने सांगितलं. जयाच्या डोक्यामध्ये सनक गेली. यापुढे माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नको. आजपासून आपली फ्रेंडशिप संपली. जया बाहेर निघून गेली. जया, जया थांब, मी काय सांगते ते ऐकून तर घे, आरोही आवाज देत होती. तोपर्यंत जया निघून गेली होती. आरोही ज्या पद्धतीने वागली होती त्यासाठी जया तिला कधीच माफ करणार नव्हती. अभिजित आणि माहिराचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं होतं. दोघेही
7 जन्माच्या बंधनात अडकले होते. मयंक लग्नासाठी आलेला नव्हता. मिस्टर दक्ष लग्नासाठी हजर होते. त्यांनी त्रिशासोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्रिशाने त्यांच्याकडे साधं पाहिलं देखील नव्हतं. यावरून समजत होतं की त्रिशाला संशय आला होता. आर्यनने सर्वांची भेट घेतली आणि वर वधूला शुभेच्छा दिल्या. विश्वजित अजूनही सावरला नव्हता. जोपर्यंत सत्य समोर येत नाही तो शांत बसणार नव्हता. तुम्हाला लाख वेळा बजावून सांगितलं होतं, तरी तुम्ही वहिनीला घेऊन आला नाही, माहिराने विचारलं. आम्ही तरी काय करणार होतो? रुही ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून आम्ही फोर्स केला नाही, आर्यन म्हणाला. आजकाल भाभीसा चिडचिड्या होत चालल्या आहेत. आय थिंक भाईसा त्यांना वेळ देत नसतील, काव्य म्हणाला आणि माहिरा हसायला लागली. ए हसू नको, काही दिवसानंतर माझ्यावर पण हीच वेळ येणार आहे. माहिरा किती चिडचिड करते हे कोणाला सांगायची गरज नाही, अभिजित म्हणाला. तुझं लग्न झालं आहे. यापुढे तुझी प्रायोरिटी मी आहे, म्हणून मला राग येईल असं वागत जाऊ नकोस, माहिराने त्याला दम दिला. आम्ही विश्वजितला भेटून येतो, आर्यन निघून गेला. बाय द वे, तुमची कोणी फ्रेंड असेल तर सांगा, म्हणजे आम्हाला मुंबईमध्ये सेटल होता येईल, काव्याने विचारलं. तुमच्यासारख्या हँडसम मुलाला कोणतीही मुलगी नकार देणार नाही. मी तुमची ओळख करून देते, माहिराने आपल्या फ्रेंडसोबत त्याची भेट करून दिली. हॅलो मिस्टर विश्वजित, आर्यनने आवाज दिला. वेलकम मिस्टर आर्यन, तुम्ही एकटेच आलात? विश्वजितने मुद्दाम विचारलं. आरोही येणार नव्हती हे त्याला माहीत होतं. रुहीला काय झालं आहे ते समजत नाही. आजकाल त्या अपसेट असतात. त्यांना जाणून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही त्या ऐकत नाही. नेहमी उदास दिसत असतात. आर्यन उदास वाटत होता. तुमची मॅरिड लाईफ ठीक आहे ना? लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर नात्यामध्ये दुरावा येण्याचे चान्सेस जास्त असतात. माझ्यासोबत असं झालं आहे. विश्वजित मुद्दाम त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. आमचं आरोहीवर जीवापाड प्रेम आहे. इनफॅक्ट त्यांच्याशिवाय जगण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही. आरोहीने आमच्यासाठी बरंच काही केलं आहे. ध्रुवच्या जन्मानंतर आमचे रिलेशन आणखी घट्ट झाले आहे. तरीही काहीतरी आहे जे त्यांना आतून पोखरत आहे. आय थिंक त्या अजूनही आपला भूतकाळ विसरल्या नसेल, आर्यन बोलत होता. विश्वजित स्वतःच्या रागावर कंट्रोल करत होता, कारण आजही आरोही त्याची पत्नी होती. तुम्हाला आरोहीचं भूतकाळ माहीत आहे? विश्वजितने विचारलं. आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तशी गरज भासली नाही. त्यांच्या भूतकाळाशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. आमच्यासाठी फक्त आरोही इम्पॉर्टंट आहे. आर्यन जे बोलत होता ते नंतर त्याला महागात पडणार होतं, कारण विश्वजित या सर्वांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नव्हता. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.